नागोठणे येथे भाजपाचा 45वा स्थापना दिन जोशपूर्ण व उत्साहात साजरा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ऑनलाईन संबोधन। नागोठणे येथील भाजपा नागोठणे शहर व विभागाच्या वतीने रविवार 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा 45वा स्थापना दिन शहरात प्रभात फेरी काढून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर व श्रेया कुंटे, रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड व एकनाथ ठाकूर, शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्यासह अनंता वाघ, सिराज पानसरे, शीतल नांगरे, अपर्णा सुटे, सोनाली पडवळ, सुखदा वढावकर, अशोक अहिरे, गौतम जैन, तीरथ कोलसानी, संतोष लाड, शेखर डोळे, रऊफ कडवेकर, राजन दुबे, ॲडव्होकेट गणेश जाधव, जावेद दाभोळकर, शेखर कोकाटे, जनार्दन चौगले आदींसह विभागातील भाजपा पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थापना दिनानिमित्त डॉक्टर कुंटे यांच्या निवासस्थानापासून भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असोच्या जयघोषात शहरात प्रभात फेरी काढण्यात आली। सदरील प्रभात फेरी ही छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, खुमाका नाका गांधी चौक मार्गे मोदी पार्क येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आल्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सोपान जांभेकर यांनी भाजपाचा 1980 पासून आजपर्यंतचा इतिहास थोडक्यात सांगून सुरुवातीला 1984 साली 2 खासदार असलेला आपल्या पक्षाचे आज 303 खासदार आहेत। त्यामुळे संपूर्ण भारतात आजचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचा आनंद होत आहे, असे सांगितले। सचिन मोदी यांनी आज आपल्या पक्षाचा 45वा स्थापना दिन व रामनवमी एकाच दिवशी आलेला योग हा आपल्यासाठी शुभ संकेत असल्याचे सांगितले। तसेच आपल्या देशात भाजपाची तिसऱ्यांदा सत्ता येत असून या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी जनहिताचे निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत असल्याचे सांगितले। आनंद लाड यांनी आपल्या सूत्रसंचलनात भाजपाने स्थापना दिनापासून आजपर्यंत केलेल्या कार्याची माहिती देऊन आपण सर्वजण एकत्र येऊन आजचा स्थापन दिन आनंदात साजरा करीत असल्याचे सांगितले। श्रेया कुंटे मॅडम यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले। तदनंतर सगळ्या कार्यकर्त्यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन स्क्रीनवर मार्गदर्शन करून स्थापना दिनाच्या व रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या। पक्ष अजून मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरित केले। 45वा वर्धापन दिन इथे साजरा होत आहे। यासाठी सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते जमलेले आहेत भारतीय जनता पार्टी नागोठणे जनसंपर्क कार्यालय येथे। तर आपल्या सोबत आज आहेत दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री सोपान जांभेकर। तर त्यांना आपण त्यांच्याबद्दल मत विचारूया। काय सांगाल आपण? चांगल्या प्रकारे आज 6 एप्रिलला जो स्थापना दिवस झाला 1980 ला, तेव्हापासून पक्षाने जे काम चालू केलं, काम चालू करत असताना 2 सीट पहिल्या 1984 ला निवडून आल्या। त्याच्यानंतर आज 203 चांगल्या प्रकारे सन्माननीय देशाचे पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमितजी शाह साहेब, JPजी नड्डा साहेब प्रदेशाचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे अख्ख्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा काम चालू आहे। फार भरपूर असे हिताचे, लोकांच्या हिताचे जे काही विषय आहेत ते पूर्ण करून आज 303 हा भरपूर मोठा आकडा खासदारकीचा आज पक्षाने पार केलेला आहे। त्या निमित्ताने आज सर्वीकडे अख्ख्या पूर्ण भारतामध्ये 6 एप्रिलला 2025 ला स्थापना दिवस म्हणून अख्ख्या उत्साहामध्ये सर्व ठिकाणी पार पडत आहे। आपल्यासोबत आहे, त्यांचं मत जाणून घेऊया आपण। आज खरोखर खूप आनंद दिवस आहे की रामनवमी आणि भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आज एका दिवशी आलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता की आज नागोठणे नावडगावचे प्रत्येक कार्यकर्ता खूप जोशमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी आला आहे। आणि सगळ्यांना खूप मनापासून आनंद होत आहे की आता भारतीय जनता पक्ष हा पहिले फक्त 2 खासदाराचा जो पक्ष होता त्यांनी आज खूप मोठा असा पल्ला गाठलेला आहे। तर सगळ्यांना आनंद आहे आणि गर्व आहे की आज या भारतीय जनता पार्टीची यशस्वी वाटचाल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह आणि तमाम कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हा पक्ष खूप मोठा झालेला आहे। तर निश्चितच सगळ्यांना आनंद आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही अशा या पार्टीमध्ये काम करतो। धन्यवाद। गरजा महाराष्ट्रासाठी महेंद्र मानेचा रोशन करतो। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।